नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। नऊच्या बातम्यांची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथं अज्ञातांकडून रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केल्यानं प्रशासनाची धावपळ। मैदानं आणि जलतरण तलाव खुले करावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच मांडला खेळ, खेळाडूंसह नागरिकांचाही सहभाग। उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केलं जात असल्याचा आरोप। जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आली 2 अंकावर। 24 तासात आढळले केवळ 73 रुग्ण, तर 383 जणांना डिस्चार्ज। आणि कागल पोलिसांनी दोघा सराईत चोरट्यांना केली अटक। घरफोडी, चेन स्नॅचिंग, विद्युत मोटारी आणि दुचाकी चोरीचे गुन्हे उघड। 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ, सोहळे, शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय, ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही। तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया। प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया, कोरोनाला हरवूया। लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50। आता विषाची परीक्षा नको। कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार। नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे शहराच्या मध्यवर्ती चौकात मध्यरात्री गनिमी काव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळा काही अज्ञातांनी स्थापन केला। यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली। माजी आमदार सत्यजित पाटील यांनी हा पुतळा हटवला जाणार नसल्याचं सांगितल्यानं तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी माजी आमदार पाटील आणि शिवप्रेमींना ताब्यात घेतलं। दरम्यान प्रशासनाच्या वतीनं पुरोहितांकडून धार्मिक पूजा करून चौथाऱ्यावरून पुतळा खाली उतरवण्यात आला। मध्यरात्रीच्या पुतळा स्थापित प्रकरणानं या परिसरात खळबळ उडाली। आज सकाळी नागरिक आणि प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर सर्वांची धांदल उडाली। दरम्यान याबाबत शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट दिली। यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सद्यस्थितीत हा पुतळा हटवता येणार नसल्याचं सांगून याबाबत प्रशासकीय परवानगी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। माजी आमदार पाटील आणि शिवप्रेमी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं या ठिकाणी तणाव निर्माण झाला। पोलीस ठाणे किती अंतरावर आहे हा विषय तुम्हाला चांगला माहिती आहे। शेवटी ज्या माणसाने बसवलं की आज लोक इथं असतील किंवा नसतील, कुणी बसवलं आहे हा विषय माहिती नाही। रात्रीच्या अंधारात घडले का पहाटे घडले हा विषय आमचा नाही। जरूर याच्याविषयी पोलिसांनी जरूर तपास करावा, कुणी बसवलं याची माहिती घ्यावी, याच्या काय कारवाई करायची करावी त्यांनी। पण या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं आहे की पुतळा बसत असताना जर आपण लक्ष दिलं असतं, कामाला सुरुवात झाली त्यावेळी आणि त्याचवेळी रोखलं असतं तर त्या गोष्टी कुठं अडत राहिला असता। एकदा पुतळा बसत असताना आपण दुर्लक्ष करायचं आणि पुतळा उभा राहिल्याच्या नंतर, महाराजांची मूर्ती बसवल्याच्या नंतर आपण ते काढा म्हणणं, असं आग्रह धरणं हे पूर्णपणे चुकीचं आहे।
यावेळी प्रशासन आणि शिवप्रेमी यांच्यामध्ये 5 ते 6 तास चर्चा सुरू होती. शिवप्रेमी आणि माजी आमदार पुतळा न हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं शाहूवाडी पोलिसांनी माजी आमदार पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. प्रशासनाच्या वतीनं पुरोहितांकडून धार्मिक पूजा करून चौथऱ्यावरून पुतळा खाली उतरवण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार गुरु बिराजदार, कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर प्रशांत अमृतकर, जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, उपसभापती विजय खोत, नामदेव गिरी, पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्यासह शेकडो शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते. अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊनही अद्याप क्रीडांगणं सुरू करण्याबाबत कोणताही ठोस धोरण राज्य सरकारनं अवलंबलेलं नाही. त्यामुळे क्रीडांगणं सुरू करा या मागणीसाठी आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच खेळाचं मैदान भरवत अनोखं आंदोलन केलं. सरकारनं क्रीडांगणं सुरू करावेत आणि त्यासाठी परवानगी द्यावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होतोय. अनलॉकची प्रक्रिया आता टप्प्याटप्प्यानं सुरू होत असून हॉटेल, रेस्टॉरंट त्याचबरोबर खासगी दुकानांसह अन्य व्यवसाय सुरू करण्याला सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र क्रीडांगणं सुरू नसल्यानं खेळाडूंचं मोठं नुकसान होतंय. खेळाडूंच्या शारीरिक, मानसिक आणि वैयक्तिक गुणवत्तेवरही परिणाम होतोय. त्यामुळे राज्य सरकारनं क्रीडांगणं सुरू करण्याला परवानगी द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध खेळ खेळत खेळांचं मैदान भरवलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. केंद्र सरकारनं 15 ऑक्टोबर 2020 पासून इतर विभागाबरोबरच राज्य शासनाला क्रीडा विभाग सुरू करण्याला मुभा दिली आहे. मात्र क्रीडांगणं, जलतरण तलाव, व्यायामशाळा इत्यादी सुरू करण्यास राज्य सरकारनं कोणतंही धोरण स्वीकारलं नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं असून क्रीडांगणं सुरू करण्याची मागणी यावेळी खेळाडूंनी केली. कोल्हापूरमधल्या आणि महाराष्ट्रामधल्या अकॅडमी चालू करायला परमिशन दिली पाहिजे असं वाटतंय. त्याच्यामध्ये आमच्या खेळाडूंचं खूप नुकसान व्हायला लागलं आहे. मेंटली आम्ही खूप डिप्रेशनमध्ये जायला लागलो आहे, मानसिक खच्चीकरण व्हायला लागलो आहे. सो आमचा विचार करून त्यांनी सगळे क्रीडा अकॅडमी चालू करावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. तुमच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारच्या आदेशाची तंतोतंत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी. त्यामुळं महाराष्ट्रात खेलो इंडियाचे खेळाडूंचे नुकसान व्हाले ते होणार नाही. ह्या सर्व आंदोलनाची दखल घेऊन त्वरित 15 ऑक्टोबरपासून ज्या काय शासनाच्या नियमावल्या असतील कोरोना प्रादुर्भावाच्या त्या डिक्लेअर करून सर्व खेळाच्या अकॅडमी महाराष्ट्रात सुरू कराव्या अशी आमची तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मागणी आहे. या आंदोलनानंतर सरकारला जाग न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शहर कृती समितीनं दिलाय. आंदोलनात अशोक पवार, बाबासो देवकर, राजेश वरक, ईश्वरा गायकवाड, विक्रांत पाटील, चंद्रकांत पाटील, भाऊ घोडके, कादर मलबारी, परवेज सय्यद, महेश कदम, संभाजीराव जगदाळे आदी सहभागी झाले होते. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारं उमेद अभियानच आता खासगीकरण करण्यात येणार आहे. या विरोधात आज बचत गटाच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. उमेद या अभियानांतर्गत राज्यभरातील 4000हून अधिक कर्मचारी काम करतायत. मात्र खासगीकरणामुळे या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संकटात येण्याची भीती व्यक्त करण्यात येते. केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यानं सुरू असलेल्या उमेद अभियानांतर्गत जवळपास 50 लाख महिला जोडल्या गेल्यात. त्या महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आणि त्यातून त्यांना शाश्वत उपजीविका निर्माण करून देण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी यांची कंत्राटी स्वरूपात भरती केली गेली. गेली 8 ते 10 वर्ष शासनाला आपली सेवा दिल्यानंतरही अचानक काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येते. त्यामुळेच उमेद अभियानाच्या खासगीकरणाचा घाट थांबवावा अशी मागणी करत बचत गटाच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. खाजगीकरण करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तर हे खाजगीकरण होऊ नयेत व आमचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचाऱ्यांना देखील या लोकांनी काढून टाकलेलं आहे. तर त्यांना या पूर्वपदावर घ्यावं या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहेत. त्याचप्रमाणे तळागाळातील महिला ज्या आहेत, गरीब महिला, त्यांना घेऊन आम्ही हे अभियान चालू केलेलं आहे. तर सगळं आज आम्ही जवळपास 35 महिला इथं हजर आहोत. पण जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये 13,000 स्वयंसहायता समूह आहेत. तर प्रत्येक समूहामध्ये 10 ते 15 महिला आहेत. त्या सगळ्या महिलांना घेऊन ह्या मोर्चामध्ये सामील होण्याची आमची पूर्ण तयारी दर्शवत आहोत. मूकमोर्चामध्ये सारिका पाटील, सुभाष टाकळकर, गौतमी चव्हाण, कुसुम पाटील, योजना पाटील, आशा गुरव यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते तब्बल 7 महिन्यानंतर घराच्या बिळातून बाहेर पडल्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन आणि मनपूर्वक स्वागत असा उपरोधिक टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावलाय. विनायक गाताडे परिवाराकडून आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कागल इथल्या विनायक गणपतराव गाताडे यांच्यावर पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना बरं करून आणल्याबद्दल गाताडे परिवारानं नामदार मुश्रीफ यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार आयोजित केला होता. विनायक यांच्यासह केडीसीसी बँकेचे संचालक विलासराव गाताडे, कागलचे माजी नगराध्यक्ष सुरेशराव गाताडे आणि परिवारातील सदस्यांनी मुश्रीफ यांचा सत्कार केला. रांगोळ्या काढून आणि फुलांचा वर्षाव करत या परिवारानं नामदार मुश्रीफ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी राज्यात आणि देशात कोरोनाचा कहर 40% कमी आला असला तरीही मास्क, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्स राखणं गरजेचं असल्याचं सांगितलं. 7 महिन्यांनंतर घराच्या बिळातून बाहेर पडल्यानंतर कोविड सेंटरच्या आत न जाता बाहेर का असेना त्या कोरोना योद्ध्यांना निदान फुलं तरी द्यायला लागलात असा उपरोधित टोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्यांना लगावला. यावेळी राजेश लाटकर, सतीश माने, बाबूराव पाटील, भैया माने, विजय इंगळे, प्रकाश नाळे, प्रवीण काळबर, विलास कालेकर आदी उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं गुरुवारी 15 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात व्यापक बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार बैठकीत दिली. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळं मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झालाय. विविध ठिकाणच्या भरती प्रक्रियेत नियुक्ती पूर्ण झालेल्या उमेदवारांच्या भरती संदर्भात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. शिवाय आगामी काळात विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचाही प्रश्न निर्माण होणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचं आरक्षण टिकवण्यासाठी आणि स्थगितीनंतर थांबलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया, विविध विभागातील रखडलेली निवड प्रक्रिया पूर्ण व्हावी, छत्रपती शिवरायांचं समुद्रात उभारण्यात येणारं स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं, सारथी संस्था पूर्ववत सुरू करण्यात यावी, यासह विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी गुरुवारी 15 ऑक्टोबर रोजी मराठा समाजाची व्यापक बैठक होणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली. धैर्यप्रसाद हॉल इथं होणाऱ्या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष आणि अन्याय झालेली भावना आहे. अशा वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून जो 4.5 लाख मराठा आहे यांच्यामध्ये जो काय असंतोष आहे तो उफाळून येत असून गावागावात, तालुक्यामध्ये आंदोलनाची तर पेटलेली आहे. अशा वेळेला कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही या ठिकाणी साधस्थ महाराष्ट्रातली जनतेला मराठ्यांना विनंती आवाहन करण्यासाठी एक व्यापक अशा बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण हा सर्वोच्च न्यायालयात असताना राज्य शासनाच्या अखत्यारीतील जे प्रश्न आहेत, विशेषतः प्रवेश प्रक्रिया असेल, त्याबरोबर नवीन भरतीची स्थगिती असेल आणि हे करत असताना शाहू महाराजांचं जिवंत स्मारक जे सारथी संस्था आहे ती टिकली पाहिजे, समुद्रातलं जे स्मारक आहे ते कधी होणार, अशा पद्धतीचे जे अनेक मागण्या जे राज्य शासनाच्या हातातले त्या तातडीने व्हाव्यात यासाठी 15 ऑक्टोबरला कोल्हापुरामध्ये एक अशी सकल मराठा समाजाची बैठक आयोजित आहे. पत्रकार बैठकीला गुलाबराव घोरपडे, हर्षल सुर्वे, दिलीप देसाई, शंकरराव शेळके, संदीप जाधव, शाहीर दिलीप सावंत, युवराज जाधव, मयूर पाटील उपस्थित होते. चालू गळीत हंगामात कारखान्यानं 5 लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवलंय. यासाठी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावं असं आवाहन असळज इथल्या पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय. कारखान्याच्या 18व्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. असळज इथल्या पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचा 18वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन नामदार सतेज पाटील यांनी कारखाना सभासद शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन केलं. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बिनव्याजी क्रेडिटवर बियाणे,
रासायनिक खते, ऊस रोपे, ऊस कीड आणि रोगनियंत्रक औषधं देत असल्याचं सांगून चालू हंगामात ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावं असं आवाहन नामदार सतेज पाटील यांनी केलं. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, दत्तात्रय पाटणकर, खंडेराव घाटगे, चंद्रकांत खानविलकर, जयसिंग ठाणेकर, गुलाबराव चव्हाण, प्रभाकर तावडे, रवींद्र पाटील, शामराव हंकारे, उदय देसाई, सभापती संगीता पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, संजय पडवळ, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील, शहाजी पाटील, सर्व खाते प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावं आणि धनगर समाजाला घटनेनं दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं तावडे हॉटेल इथं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याआधीच त्यांना ताब्यात घेतलं. नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं तावडे हॉटेल इथं सरकारविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी रास्ता रोखण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतलं. या आंदोलनात नॅशनल सोशलिस्ट पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप हराळे, प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मुळीक, सहकार आघाडी प्रदेश अध्यक्ष यशवंत शेळके, युवक अध्यक्ष पियुष पाटील, ओबीसी महासंघाचे विजय कुंभार, सांगली जिल्हाध्यक्ष मीना लाड, तेजस कारंडे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष शीतल दाते यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कामगार आघाडीच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सुरक्षा किटसह पिवळे हेल्मेट घालून मोर्चात सहभागी झालेले शेकडो कामगारांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. व्हिनस कॉर्नर मार्गे हा मोर्चा शाहूपुरी इथल्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाजवळ आला. सुरक्षा किटसह पिवळे हेल्मेट घालून बांधकाम कामगार मोर्चात सहभागी झाले होते. कामगार आयुक्त कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी सुरू केल्या. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे यांनी कामगारांना मार्गदर्शन केलं. यानंतर काही मोजक्या लोकांच्या शिष्टमंडळानं सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. मेडिक्लेम योजना सुरू करा, ऑनलाईन नोंदणी बंद करा, बांधकाम कामगारांना कोरोना मदत म्हणून 25,000 तात्काळ मंजूर करा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रदीप म्हस्के, अशोक कांबळे, कृष्णात लोखंडे, रवी पाटील, समीर कांबळे, कुतुबुद्दीन नायकवडी, अनिल जाधव, संजय कोळेकर यांच्यासह बांधकाम कामगारांनी मोर्चात सहभाग घेतला होता. व्हाईट आर्मीच्या जैन बोर्डिंग इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये एका चिमुकलीचा नामकरण सोहळा पार पडला. 15 दिवसांच्या या चिमुकलीचं नाव महापालिकेचे मावळते आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या वतीनं शिवान्य असं ठेवण्यात आलं. यावेळी मावळते आयुक्त कलशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कोविडच्या काळात देवदूत म्हणून काम करणारी आणि खऱ्या अर्थानं माणूसपण जपत समाजसेवा करणाऱ्या संस्थेचं नाव म्हटलं की आपसुकच प्रत्येकाच्या तोंडी व्हाईट आर्मीचं नाव येतं. व्हाईट आर्मीच्या जैन बोर्डिंग इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये आज आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. इथं एका 15 दिवसाच्या चिमुकलीचा नामकरण सोहळा पार पडला. कोल्हापूर महानगरपालिकेचे मावळते आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या गोड चिमुकलीचं शिवण्य असं नामकरण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. वळिवडे इथं राहणाऱ्या पूनम स्वप्नील थोरात यांना 20 दिवसांपूर्वी या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
त्यानंतर पुढच्या 5 दिवसात त्यांनी एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला. पूनमसोबत त्यांच्या सासूबाई उषा दिलीप थोरात या काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत राहिल्या. व्हाईट आर्मीचा पूर्ण स्टाफ दिवसरात्र या बाळाची आणि तिच्या आईची आपुलकीनं काळजी घेत होता. या नामकरण सोहळ्यानंतर फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यानंतर जैन बोर्डिंग परिसरातील स्वर्गीय तात्या पाटणे यांच्या पुतळ्याला डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते तर शेठ माणिकचंद हिराचंद यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी मावळते आयुक्त डॉक्टर कलशेट्टी यांचा जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसंच कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, जैन बोर्डिंग व्यवस्थापन, जयेशभाई ओसवाल रयत शिक्षण संस्था, प्रेस क्लब कोल्हापूर, हर्षल सुर्वे, व्हाईट आर्मीचे सिद्धेश पाटील, अरविंद लवटे, हिना यादवाड, डॉक्टर दीपक पवार, डॉक्टर विनायक शिंदे, प्रशांत शेंडे, विनायक भाट, निहा असोसिएशन आदींचा व्हाईट आर्मीतर्फे सत्कार करण्यात आला. व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी आतापर्यंत गुजरात भूकंप, महाडसारख्या दुर्घटनेचा उल्लेख करत नेहमी तळमळीनं सेवा बजावल्याचं सांगितलं. आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्हाईट आर्मीच्या कामाचं कौतुक केलं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनीही मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला व्हाईट आर्मीच्या स्टाफसह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 अंकावर आली आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ 73 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत, तर 383 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात 24 तासात एकूण 749 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 674 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर 73 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कोल्हापूर शहरात सर्वात जास्त म्हणजेच 23 रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ हातकणंगले तालुक्यात 8, करवीर तालुक्यात 7, कागल, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यात प्रत्येकी 4 आणि सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 10 रुग्ण आढळून आले. याबरोबरच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या 46,881 इतकी झाली आहे. 24 तासात 383 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 41,154 झाली आहे, तर 8 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण संख्या 1,558 इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात 4,169 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यानं कोल्हापूर शहरातील कोविड केअर सेंटरमधील 390 नॉन ऑक्सिजन बेड तर 168 ऑक्सिजन बेड शिल्लक राहिलेत. विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोरोनाच्या काळात बांधकाम कामगारांना काम नसल्यामुळं मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. कित्येकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळं विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ यांच्या वतीनं शाहूपूर इथल्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चात अनेक महिला कामगार सहभागी झाल्या होत्या. यावेळी कार्यालयासमोर ठिय्या मांडून शासनाचा निषेध करण्यात आला. संघटनेच्या शिष्टमंडळानं सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांची भेट घेऊन त्यांना आपल्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गुदले, प्रशांत वाघमारे, बाळासाहेब कांबळे, विमल पोखरणीकर, प्रभाकर माने, संभाजी कागलकर, सुरेश संदीमनी, आकाश पट्टण आदी उपस्थित होते. प्रगती महिला मंडळाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवावेत असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. साळुंकेनगर इथं खास महिलांसाठी उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. साळुंकेनगर प्रभागामध्ये खास महिलांसाठी सांस्कृतिक हॉलची उभारणी करण्यात आली आहे. या हॉलचं उद्घाटन रविवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोना संसर्ग कमी होत असला तरी हा संसर्ग वाढू नये यासाठी भविष्यातही काळजी घेण्याचं आवाहन केलं. गेली अनेक वर्ष महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या प्रगती महिला मंडळाच्या कार्याचं कौतुक करून मंडळानं महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवावेत असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. सर्वच सगळ्या भगिनींचं मनापासून मी अभिनंदन करतो. एवढीच इच्छा आहे की वर्षभरानंतर 2 वर्षानंतर इथून चांगलं झालं, इथून नवीन महिला तयार झाल्या, ट्रेनिंग झालं, काही याचा चांगल्या पद्धतीने उपयोग झाला. अशा पद्धतीचं नियोजन आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्हावं.
आणि थोडं पहिल्यापासूनच तुम्ही आठवड्याचे प्रोग्राम फिक्स करून ठेवा की आठवड्याला ह्या काय होणार आहे, पुढच्या आठवड्याला आपण काय करणार आहोत, हे निश्चित आपण एक प्लॅन तयार करून ठेवा. प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी राऊत यांनी या मंडळाच्या कामाचा आढावा घेतला. अनेक वेळा महिलांच्या बैठका या खुल्या जागेवर होत असल्यानं मंडळानं महिलांसाठी हॉल मिळावा ही मागणी केली होती. पालकमंत्री सतेज पाटील यांनी या हॉलसाठी सहकार्य केल्यानं प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी राऊत यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे आभार मानले. यावेळी नगरसेविका प्रतीक्षा पाटील, प्रगती महिला मंडळाच्या उपाध्यक्षा भारती कुलकर्णी, सुलभा गोलिवडेकर, वर्षा कुलकर्णी, गायत्री चिले, वासंती शिंगारे, कविता यादव यांच्यासह मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. वारणानगर इथल्या श्री वारणा महिला उद्योग समूह, वारणा बाजार आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई विलासराव कोरे यांचं आज सोलापूर इथं निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या. वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे आणि वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या त्या मातोश्री होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. सोलापूर इथं असणाऱ्या त्यांच्या कन्या आणि जावई यांच्या रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. दिवंगत कोरे यांनी सहकार शिक्षण क्षेत्रात आदर्श कार्य केले. त्यांच्या निधनामुळे वारणा समूहासह वारणानगर परिसरावर शोककळा पसरली आहे. सहकार क्षेत्रात मानदंड निर्माण केलेल्या सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पश्चात त्यांच्या सून शोभाताई कोरे यांनी वारणा उद्योग समूहाची धुरा काही काळ सांभाळली. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यासह इतरही संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. लिज्जत पापडसारखा मोठा ब्रँड वारणा समूहात आणून महिलांच्या हाताला त्यांनी रोजगार मिळवून दिला. वारणा महिला पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ केलं. दुग्ध व्यवसायात महिलांना प्रोत्साहित केलं. वारणा भगिनी मंडळ स्थापन करून महिलांना स्वयंरोजगार शिकवला. वारणा कार्यक्षेत्रातील महिलांना आधार आणि मायेची सावली भासणाऱ्या शोभाताई कोरे आज अनंतात विलीन झाल्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. सोलापूर इथल्या त्यांच्या मुलीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं पार्थिव अंत्यविधीसाठी वारणा नगर इथं आणण्यात आलं होतं. कोरे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आज सकाळपासूनच नागरिकांची त्यांच्या निवासस्थानी गर्दी होती. वारणा समूहाचा मोठा आधारस्तंभ हरपल्यानं आज वारणा आणि परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या पार्थिवावर वारणा बँकेच्या पाठीमागे स्मृतिवनात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे, वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे, विश्वेश कोरे, ज्योतिरादित्य कोरे, वारणा समूहाचे अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. शोभाताई कोरे यांच्या निधनामुळे वारणा समूहासह परिसरावर शोककळा पसरली आहे. शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. औरवाड गौरवाड परिसरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिरोळ तालुक्यातील आलास, औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ या गावात आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आमदार स्थानिक विकास निधी तसेच आलास जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्या परवीन दादेपाशा पटेल यांच्या फंडातून एकूण 1,80,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या परवीन दादेपाशा पटेल, पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य मल्लाप्पा चौगुले, रुपाली मगदूम, माजी उपसरपंच दादेपाशा पटेल, महावीर मगदूम आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना नामदार यड्रावकर यांनी राज्यातील सरकार विकास कामांसाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी 7 गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या वतीनं नामदार यड्रावकर आणि पटेल यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नवरात्र उत्सव अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलाय. या पार्श्वभूमीवर करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची आज स्वच्छता करण्यात आली. शुक्रवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतोय. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रोत्सवही दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्रोत्सवात देशाच्या विविध भागातून भाविक श्री अंबाबाईच्या देवदर्शनासाठी येत असतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद राहणार आहे. मात्र मंदिरातील सर्व पूजा विधी मात्र पारंपरिक पद्धतीनं पार पाडले जाणार आहेत. त्या दृष्टीनं मंदिर आणि परिसरात तयारी सुरू आहे.
गेल्या 8 दिवसांपासून मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात येतेय. आज दिवसभर करवीर निवासिनी अंबाबाईच्या गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम सुरू होतं. देवस्थान समितीचे कर्मचारी, पुजारी, रक्षक ग्रुप यांच्या स्वयंसेवकांनी ही स्वच्छता केली. कोरोना काळात डॉक्टर्स, पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच माध्यमांच्या प्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलच्या वतीनं आयोजित कोरोना योद्धा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या वतीनं आज कोरोना काळात आपली सेवा बजावणाऱ्या विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ए.वाय. पाटील यांनी प्रशासनासोबत माध्यमातील प्रतिनिधींनीही कोरोना संकट काळात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं. यावेळी कोरोना काळात सेवा बजावलेल्या आरोग्य, पोलीस प्रशासनातील प्रतिनिधींच्या बरोबरच एस न्यूजचे प्रतिनिधी विश्वास पानारी, दैनिक सकाळचे सुनील पाटील, लोकमतचे राजाराम लोंढे, पुण्यनगरीचे बाबूराव रानगे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र वितरण करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष कृष्णात पुजारी, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, अप्पासो धनवडे, रोहित पाटील, कल्पेश चौगले, संजय जाधव, नितीन जांभळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कामगार विरोधात नवीन कायदे रद्द करा अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना देण्यात आलंय. केंद्र सरकारनं कामगार सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. मात्र या नवीन कामगार कायद्यानुसार कामगार देशोधडीला लागणार असल्यानं हे कायदे रद्द करण्याची मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आलं. जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत असोसिएशनचा लढा सुरूच राहील असा इशाराही देण्यात आलाय. मुख्यमंत्री, कामगार मंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक पालकमंत्री आणि विविध मंत्र्यांना हे निवेदन पाठवणार आहोत आणि त्या अनुषंगानं आमच्या न्याय हक्क मागण्या, आमच्या कामगारांचं जीवनमान उंचावण्यासाठी, कामगाराला जिवंत ठेवण्यासाठी, घटनेची पायमल्ली होऊ नये यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी. या राज्यामध्ये हा कायदा लागू करून घेऊ नये आणि हे जर झालं नाही तर आम्हाला वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलन करावे लागतील आणि पर्यायानं हा जो कायदा, हे जे विधेयक संसदेत पास केलेलं आहे हे त्यांना मागे घेईपर्यंत आम्ही कुठेही थांबणार नाही. यावेळी वसंत डावरे, महादेव चक्के, बाबा ढेरे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. कोळसा घोटाळ्यात सहभागी असलेल्या कलकत्त्यातील इलेक्ट्रोस्टील कंपनीनं मजले, तारदाळ आणि हातकणंगले इथल्या 150 शेतकऱ्यांची 225 एकर शेतजमीन ही कंपनी उभा करण्यासाठी 1997 ते 2001 मध्ये खरेदी केली होती. मात्र या कंपनीनं उद्योग न उभारता जादा भावानं बेकायदेशीर शेतजमिनीची विक्री करून शेतकरी आणि शासनाची फसवणूक केली आहे. हा बेकायदेशीर व्यवहार रद्द करावा, मुंबई कुळ वहिवाट कायद्याप्रमाणे जमीन परत करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा शासनानं आत्महत्येस परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी सुरगोंडा पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. हातकणंगले तालुक्यातील मजले, तारदाळ आणि हातकणंगले इथल्या 150 शेतकऱ्यांची 225 एकर जमीन कोळसा घोटाळ्यात अडकलेल्या कलकत्त्यातील इलेक्ट्रोस्टील कंपनीनं सन 2097 ते 2001 मध्ये कंपनी उभा करण्यासाठी खरेदी केली होती. त्यावेळी जमीन खरेदी करताना प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी, कुटुंबाचा सर्व औषधोपचार करण्याच्या अटीवर अल्प मोबदल्यात खरेदी व्यवहार झाले होते. तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांची ही कंपनी असल्यानं शासकीय अनेक अटी आणि शर्थींना डावलून जमिनी घेतल्या होत्या. काही जमिनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्या होत्या. या कंपनीनं जमीन खरेदीनंतर 5 वर्षाच्या आत उद्योग उभारणं गरजेचं होतं, पण कंपनीनं राजकीय वजन वापरून उद्योग उभारणीसाठी आणखी 10 वर्षाची मुदत वाढवून घेतली. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारीही केल्या होत्या, पण शासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाला बळी पडून शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. वाढीव कालावधी मिळाल्यानंतर उद्योग उभा करण्याऐवजी ही जमीन बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपयांना विक्री केली आहे. वाढीव कालावधी मिळाल्यानंतर उद्योग उभा करण्याऐवजी ही जमीन बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपयांना विक्री केली आहे असा आरोप सुरगोंडा पाटील या शेतकऱ्यांना केलाय. हा व्यवहार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असून शासनानं हा व्यवहार रद्द करावा. मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायद्याअंतर्गत या जमिनी परत कराव्यात.
या शेतजमिनी पुन्हा शेतकऱ्यांना तत्कालीन किमतीत खरेदी द्याव्यात, या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या तत्कालीन तहसीलदार, सध्याचे मिरज प्रांताधिकारी यांची चौकशी करून निलंबन करावं आदी मागण्या पाटील यांनी केल्या. माझ्या परिसरात मजले, हातकणंगले आणि तारदाळ येथील शेतकऱ्यांची जवळजवळ 250 एकर जमीन कलकत्त्याची घोटाळेबाज कंपनी इलेक्ट्रोस्टील कास्टिंग लिमिटेड या कंपनीने शेतकऱ्यांना खोटे आश्वासने देऊन त्यामध्ये तुम्हाला नोकरी लावतो, तुमचा कुटुंबाचा दवाखान्याचा खर्च करतो असं सगळं सांगून त्यांनी नाममात्र किमतीत जमिनी खरेदी केल्या. कायद्याला धरून जमीन खरेदी न करता, परवाना नसताना जमिनी खरेदी केल्या आणि त्याच्यानंतर ह्या जमिनी पुन्हा कोणताही उद्योग न उभारता ही जमीन इचलकरंजीमध्ये टेक्स्टाईल पार्कला संपूर्ण जमीन दामदुप्पट दराने विक्री केली. परत या जमिनीचा विकास त्यांनी करणं गरजेचं होतं, पण कुठल्याही प्रकारचा त्यांनी विकास न करता फक्त कागदी घोडे नाचवले आणि शासकीय अधिकाऱ्यांच्याकडे वेळोवेळी तक्रार केल्यानंतर कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांना आमची दखल घेतलेली नाही. फक्त कागदी घोडे नाचवून दरम्यान काळात तहसीलदार म्हणून हातकणंगले इथे समीर शिंगटे हे होते, त्यांच्यासमोर त्यांनी तर कुठलीही कारवाई केलेली नाही आणि त्यानंतर पुन्हा याच विभागात ते प्रांत म्हणून आले. सध्या त्यांच्याकडे ही तक्रार चालू होती, आता त्यांची बदली झाल्यामुळं ते काम अद्याप तिथं पेंडिंग आहे. जाणून बुजून खोडसाळपणे ह्या शिंगटेनी फक्त अर्थपूर्ण वाटाघाटीने विरोधकांना मदत केली. तर आज आमची मागणी अशीच आहे, एक तर आम्हाला आमची जमीन कायद्याप्रमाणे परत मिळावी, मुंबई कोळ वहिवाट कायद्याप्रमाणे परत मिळावी. त्यांनी आम्हाला दिलेली रक्कम आम्ही भरायला तयार आहे. नसेल तर आजच्या बाजारभावाप्रमाणे नवीन कायदा दुरुस्तीच्या ह्याच्यामध्ये तरतुदीप्रमाणे बाजारभावाप्रमाणे आम्हाला ती रक्कम मिळावी. याच्यावर चौकशी होऊन जर निर्णय झाला नाही तर आम्हाला आत्मदानाला शासनानं परवानगी द्यावी. यावेळी दादा पाटील, रावसाहेब पाटील, गोमटेश पाटील, विजयकुमार पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. ट्रक चालक आणि मालकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात चक्काजाम करून वाहतूक बंद आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिला. जिल्ह्यातील सर्व माल ट्रकधारक आणि ट्रान्सपोर्ट धारकांची बैठक लॉरी असोसिएशनच्या कार्यालयात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. वारंवार होणाऱ्या डिझेल दरवाढीसह अन्य प्रश्नांमुळे मालवाहतूक करणाऱ्या ट्रक वाहतूकदारांच्या समस्या वाढत आहेत. यावर योग्य मार्ग काढण्यासाठी तसंच मालट्रक वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आज जिल्ह्यातील सर्व मालट्रकधारक आणि ट्रान्सपोर्ट धारकांची बैठक लॉरी असोसिएशनच्या कार्यालयात पार पडली. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून लढा उभारून वेळप्रसंगी चक्काजाम आंदोलन छेडू असा इशाराही ट्रकधारकांनी केला. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून लढा उभारून वेळप्रसंगी चक्काजाम आंदोलन छेडू असा इशारा ट्रकधारकांनी दिला. 6 महिन्यांचा कर माफ करतो असं महाविकास आघाडी सरकारनं सांगितलं होतं, मात्र अद्याप त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी झालेली नाही. ट्रक चालक आणि मालक संघटनांच्या विविध मागण्यांसाठी ऐन सणासुदीच्या काळात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनतर्फे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात चक्काजाम करून वाहतूक बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिला. आपली भाडे द्यायला तयार नाहीत, परंतु साखरेचे जे व्यापारी आहेत, एक्सपोर्ट साखर सोडून जे व्यापारी आहेत ते साखरेची हमाली, भरणी हमाली, उतरणी हमाली ट्रकवाल्यानं दिल्याशिवाय गाडीच पक्की करत नाहीत. हा त्यातला मोठा एक ड्रॉबॅक आहे आणि त्याच्यामुळं आमचं हे आंदोलन ही साखर व्यापारी आणि इतर जे व्यापारी आहेत चेपायचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी आजची या कोल्हापूर जिल्ह्याची मीटिंग आहे, आम्ही घेतलेली आहे. आज आम्हाला 50% यश मिळालेलं आहे आणि राज्य शासनाचा निर्णय योग्य आमच्या बाजूने आहे आणि तरीसुद्धा इथून पुढं सणासुदीचे दिवस आहेत. उद्या आम्ही 4 दिवसामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड आणि निपाणी या सगळ्यांच्या मालट्रक वाहतूकदार संघटनाच्या प्रतिनिधींची एक मीटिंग कॉल करणार आहे. त्यामध्ये आम्हाला जर काय योग्य निर्णय दिला नाही या साखर व्यापाऱ्यांनी, इतर व्यापाऱ्यांनी, तर आम्हाला या सणासुदीच्या काळामध्ये चक्काजाम आंदोलनाचा, वाहतूक बंद आंदोलनाचा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी व्यापारी, उद्योजक, कारखानदार आणि जे काय संबंधित घटक आहेत त्यांनी आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
या बैठकीला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, शिवाजी चौगले, विलास पाटील, पंडित कोरगावकर, जगदीश सोमय्या, विजय भोसले यांच्यासह जिल्ह्यातील ट्रकधारक उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक इथला रहिवासी अजित दळवी यानं वेगळाच प्रेरणादायी उपक्रम राबवलाय. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि कोरोनाच्या या काळात कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या सर्व स्तरातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी अजितनं मुंबईतून सायकल प्रवास सुरू केलाय. आज निवडे साळवण इथं दुपारी त्याचं आगमन झालं. यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करत त्याचं स्वागत केलं. अजित दळवी यांनी 19 सप्टेंबर रोजी आपल्या सायकलिंग प्रवासाला मुंबईतून सुरुवात केली. यासाठी त्यांना प्रवीण पाटकर आणि महेश नवार यांनी प्रोत्साहन दिलं. KM सुरेश यांनी अजितला प्रवासात लागणारा संपूर्ण खर्च दिला. अजित सुमारे 4000 किलोमीटरचा प्रवास करून आज दुपारी 2:15 वाजता निवडे साळवण इथं दाखल झाला. पद्मश्री डॉक्टर DY पाटील कारखाना स्थळावर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी अजित दळवी यांचा सत्कार करून प्रोत्साहनपर बक्षीस दिलं. यावेळी सभापती संगीता पाटील, कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, माजी जिल्हा परिषद संभाजीराव पाटणकर, कोदेचे सरपंच सहदेव कांबळे, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, प्रकाश देसाई, दादू पाटील, तुकाराम पाटील, शहाजी पाटील, बयाजी शेळके, संभाजी पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान अजित हा निवडे साळवण गावात येताच त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. निवडे साळवण ग्रामस्थांच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसभापती पांडुरंग भोसले, गटविकास अधिकारी शरद भोसले, कोदे बुद्रुकचे सरपंच सर्जेराव पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते. देशाच्या सीमेवर जवान आपल्या संरक्षणासाठी लढतात आणि लढत असताना शहीद होतात. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसंच कोरोनाच्या काळात कोविड योद्धा म्हणून ज्यांनी काम केलंय त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा आपला प्रवास सुरू असल्याचं अजित दळवी यांनी सांगितलं. मी महाराष्ट्र प्रदर्शनाला माझ्या शहीद जवानांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी 36 जिल्हे 4000 किलोमीटर मी सायकलिंग करत आहे. हे मला सुचलं 4 वर्षापूर्वी सुचलं. माझे प्रेरणास्थळ KM सुरेश आणि महेश नवार आणि पाटकर दादा यांनी मला महाराष्ट्र प्रदर्शनाला करण्यासाठी मला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. मी 19 सप्टेंबरला नाहूरमधून निघालो आणि माझा काल सिंधुदुर्गमध्ये 36वा जिल्हा कंप्लीट झाला. घरफोडी, चेन स्नॅचिंग, विद्युत मोटारी आणि दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना कागल पोलिसांनी अटक केली आहे. निखिल सातवेकर आणि अक्षय उर्फ बबलू पसारे अशी त्यांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत केलाय. कागल पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे माग काढून कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथला निखिल प्रकाश सातवेकर आणि लिंगणूर दुमालातील अक्षय उर्फ बबलू बाळू पसारे या दोघा सराईत चोरट्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीत दोघांनी कागल परिसरात घरफोड्या, सोन्याच्या वस्तू चोरण्यासह विहिरीवरील विद्युत मोटारींची चोरी केल्याचं कबूल केलंय. दोघांनी कागल, हुपरी, इस्पुर्ली, राधानगरी या ठिकाणीही चोरी केली आहे. 4 चेन स्नॅचिंग आणि 2 घरफोड्या केल्याचं त्यांनी कबूल केलंय. करनूर आणि बेलवळे खुर्द इथं 1 तर गोरंबेतील 2 ठिकाणच्या विहिरीवरील विद्युत मोटारींची त्यांनी चोरी केल्याचं पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितलं. दोघांकडून सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कागल तालुक्यातील बोरवडे इथल्या 8 वर्षीय मुलीची छेडछाड करणाऱ्या संशयिताला ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप दिला. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरानजीक लहान मुलं खेळत होती. यावेळी संशयित तरुणानं मुलीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे भेदरलेल्या मुलीनं संशयिताच्या हाताला हिसका देऊन जवळच असलेल्या घरी पळ काढला. संशयित राधानगरी तालुक्यातील तिटवे गावचा असल्याची चर्चा आहे.
महाद्वार व्यापारी रहिवासी संघाच्या वतीनं माझे व्यावसायिक माझी जबाबदारी हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत व्यावसायिकांनी एकत्र येत सर्व व्यापारी बांधवांची आरोग्य तपासणी केली। महाद्वार रोड इथं राबवण्यात आलेल्या या उपक्रमात व्यापारी असोसिएशनच्या वतीनं बाजारपेठेतील प्रत्येक व्यापाऱ्यांची ऑक्सिजन तपासणी करण्यात आली। या उपक्रमाअंतर्गत 100हून अधिक व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली। व्यावसायिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सचं पालन करून जनप्रबोधन केलं। यावेळी महाद्वार व्यापारी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष शामराव जोशी, उपाध्यक्ष महेश उरसाल, कार्याध्यक्ष गुरुदत्त म्हाडतूग, ज्ञानभाई नैनवानी, विनीत नैनवानी, चारुदत्त सूर्यवंशी, अमित माने, विक्रम निसार, अमित निगवेकर सर, अजित देशपांडे, प्रदीप जरग यांच्यासह व्यापारी सहभागी झाले होते। कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु हरिभाऊ पंडित देवल बाळू पाटील उर्फ देवल मामा यांचं 2 ऑक्टोबर रोजी आकस्मिक निधन झालं। ते 68 वर्षांचे होते। बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील कुन्नूर इथं राहणारे हभ देवळ बापू पाटील उर्फ देवल मामा हे गेल्या कित्येक वर्षांपासून आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते। त्यांच्या निस्वार्थी कार्यातून प्रचंड भक्तवर्ग निर्माण झाला होता। त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येक भक्ताची आस्थेवाईकपणे विचारपूस करत त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न ते करत असत। शुक्रवारी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं। त्यांच्या निधनामुळे त्यांच्या भक्तवर्गास मोठा धक्का बसलाय। उत्तर कार्यविधी बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी कुन्नूर इथं होणार आहे। राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथं डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांच्या पथकानं जुगार अड्ड्यावर छापा टाकला। यात सुमारे 36 जणांना ताब्यात घेण्यात आले। या छाप्यात रोख 76,000 रुपयांसह 19 दुचाकी, 4 चारचाकी आणि 31 मोबाईल जप्त करण्यात आलेत। शेळेवाडी गावाबाहेर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांना मिळाली। आपल्या पथकासह कोल्हापूर गारगोटी रोडवर असणाऱ्या या अड्ड्यावर त्यांनी छापा टाकला। यावेळी सुमारे 36 जण जुगार खेळत असल्याचं आढळून आलं। या छाप्यात 76,000 रुपये रोख रकमेसह 4 लाख रुपये किमतीच्या मोटरसायकली आणि 4 चाकी वाहनं तसेच 31 मोबाईल संच जप्त करण्यात आल्या। या कारवाईनंतर जुगार खेळणाऱ्यांना राधानगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या प्रधान कार्यालयामधील नूतन सभागृहाचं आणि सभापती कक्षाचं महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। गेल्या अनेक वर्षांपासून परिवहन समितीसाठी स्वतंत्र सभागृह करण्याची मागणी सदस्यांकडून होत होती। विद्यमान सभापती प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्या विशेष प्रयत्नातून परिवहन समिती सभागृह आणि सभापती कक्ष तयार करण्यात आले। यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, परिवहन समिती सदस्य अशोक जाधव, शेखर कुसाळे, चंद्रकांत सूर्यवंशी, महेश वासुदेव, यशवंत शिंदे आदी उपस्थित होते। रस्ता चुकलेल्या सिद्धार्थनगर इथल्या 6 वर्षाच्या बालकाला लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्द केलं। जुना बुधवार पेठेत सकाळी 7:30 वाजता ऋषिकेश नावाच्या तरुणाला हा मूकबधीर मुलगा आढळून आला। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल मांडेकर आणि सातवेकर यांनी या मुलाला दुचाकीवरून घेऊन त्याच्या आईवडिलांचा शोध सुरू केला। अखेर सिद्धार्थनगर इथल्या संतोष कांबळे यांचा हा मुलगा असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी त्या मुलाला त्याच्या आईवडिलांकडे सुखरूप सुपूर्द केलं। शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांची जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन त्यांच्या भावी कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या। भविष्यात शिवाजी विद्यापीठ आणि औद्योगिक संघटना यांच्या सहकार्यानं अनेक उपक्रम राबवून विद्यार्थी आणि नवउद्योजकांना उपयुक्त असे विविध उपक्रम राबवण्याचं तसंच औद्योगिक वसाहतींना भेटी देण्याचं आश्वासन यावेळी कुलगुरूंनी दिलं। याप्रसंगी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित शहा, उपाध्यक्ष हर्षल दलाल, महासचिव दिनेश बुदले, गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, मॅक कागल असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय पेंडसे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथं अज्ञातांकडून रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केल्यानं प्रशासनाची धावपळ। मैदानं आणि जलतरण तलाव खुले करावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच मांडला खेळ, खेळाडूंसह नागरिकांचाही सहभाग। उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केलं जात असल्याचा आरोप।
जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आली 2 अंकावर. 24 तासात आढळले केवळ 73 रुग्ण तर 383 जणांना डिस्चार्ज. आणि कागल पोलिसांनी दोघा सराईत चोरट्यांना केली अटक. घरफोडी, चेन स्नॅचिंग, विद्युत मोटारी आणि दुचाकी चोरीचे गुन्हे उघड. 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.